त्यानंतर नागाव टीमवरती त्यांचा नेहमीच विश्वास राहिलाय. आज रात्री जर संतोष राऊतचा संघ परास्त झाला ना, सकाळी त्याला फोन करा की बाबा संतोषदा खेळतोस का, नागावची एंट्री करतो किंवा कलमची एंट्री करतो का. तर पहिला शब्द असतो हो, नाही कधीच नाही म्हणणार. त्यामुळे संतोष राऊत बद्दल मला 2 शब्द ऐकायला आवडेल. नक्कीच तो ही एंट्री होती तर मला नुसता फोन करायचा की मला एक ट्रॉफी मारून दे, कारण आम्ही तिकडे मारायचो पण त्याची एंट्री नसायची. पण त्याला बोललो ठीक आहे तुला मारून देतो, कुठे ना कुठे मारून देऊ, पण त्याचा इथेच आता ट्रॉफी भेटणार आहे त्याला आणि चांगलं वाटतंय. आणि संतोष टाकतो नेहमी, आमच्या इकडे पण 2-4 एंट्री टाकल्या होत्या त्यांनी. क्या बात आहे. खरं तर अभिनंदन टीम नागावचं. अजून एक मोठी मॅच सुरुवात होतीये. चला जाताना सावकाश जा आणि मॅचला आता पुन्हा एकदा सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा जोडले जातील आमचे साथी समालोचक. धन्यवाद. येस थँक्यू सो मच राहुल चव्हाण सर. सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 मध्ये. आज चौथी रजनी आहे स्पर्धेची आणि आजचा शेवटचा सामना आपल्या समोर जय हनुमान ढोके विरुद्ध शाहूराजे वडवली. शार्फीज बंद करायच्यात किंवा वर घ्या, डायरेक्शन चेंज करा प्लीज. तिकडे खेळाडूंना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. 5-5 षटकांचा सामना आहे. 2 चेंडू यूज केले जाऊ शकतात याची नोंद घ्या. चांगला फटका आहे कव्हर्स मधून, तेथे मिसफिल्ड. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, हा ना हेजिटेशन. संधी मिळाली आहे फलंदाजाला, धावबाद करण्याचा प्रयत्न होता परंतु अखेर सुखरूप आपल्या क्रीज मध्ये परतलाय बॅटर. सलामीची जोडी आपण बघतोय निकेश आणि प्रदीप. जय हनुमान ढोके संघ प्रथम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये उच्च दर्जाचं आयोजन, उत्तमातलं उत्तम आयोजन मयूर ग्रुप बदलापूरच्या माध्यमातून मयूरदादा पिसेकर असतील किंवा प्रतीकदादा पिसेकर बंधूंची ही भव्य दिव्य अशी स्पर्धा आपल्या समोर आहे. 8वं पर्व स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचं आपल्या समोर रंगते. पहिल्या 2 बॉल्सवर 2 सिंगल्स. महत्वाची एक सूचना आम्ही पोहोचवतोय. मयूर ग्रुपचे सर्व मुलं आपणास विनंती आहे, हा सामना संपन्न झाल्यानंतर आपण मुख्य व्यासपीठाच्या समोरच थांबा. फर्स्ट इनिंग झाल्यानंतर आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठाच्या समोर या. एक महत्वाची सूचना आहे ती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. सर्व टीमला विनंती आहे, मयूर ग्रुपची पूर्ण टीम जसा पहिला 5 ओव्हर संपन्न होतील आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या. धन्यवाद. गोलंदाज रोहन पुढचा बॉल घेऊन शॉर्ट बॉल पुल केलाय, चांगला फटका. वेकेंट एरिया मधून बॉलला पाठवलाय डीप स्क्वेरिश मिड विकेट बाउंड्रीच्या पलीकडे. 4 रन्स, चौकार. थँक्यू जे. नो बॉलचा देखील इशारा केलाय पंचांनी. नो बॉलवर हा कणकणीत चौकार. फलंदाज निकेशच्या बॅट मधून शॉर्ट बॉल होता, लवकर लेंथ पिक केली आणि खूप चांगला पुल शॉट जस्ट इन फ्रंट ऑफ स्क्वेअर ऑन साइडला. एक देखना फटका. पुढचा बॉल असेल फ्री हिट. आणखी एक चांगली संधी चालून आली आहे फलंदाज निकेशकडे. नेक्स्ट बॉल फ्री हिट बॉल आहे, खोलवर टप्प्याचा बॉल. बॉलर बॅक फास्ट ड्राईव्ह, चांगला फटका आहे, अगदी समोर मारलाय. लॉंग ऑफ मधून फिल्डर पोहोचतोय बॉलवर, तोपर्यंत पूर्ण मुभा होती फलंदाजांकडे 2 धावा घेण्याची. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या पुढे सरसावत असताना बिनबाद 9. आज दुपारच्या सत्रामध्ये हे दोन्ही संघ खेळताना दिसले होते. आजच्या पहिल्या मॅच मध्ये ढोके संघानं आंबेशिव संघाला पराभूत केलं होतं. अगदी अवघ्या एका धावेने तो सामना जिंकला होता. ठीक. मी विनंती करेल अभिषेकजी बांधणे आणि कल्पेजी पिंगळे आपण यावं, आपला सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आणि त्यानंतर मी ढोकेगावचे उद्योजक पंडितजी भोईर साहेबांनी विनंती करेल आपण या, आपलाही सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. चला तिन्ही मान्यवर आपण यावं, आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आमची बदलापूर वांगडी संघटना, खरं तर खजिनदार साहेब सचिनजी दलाल साहेबांचं आगमन झालंय, त्यांना विनंती आपण या. त्यासोबत संस्थापक महेंद्रजी धुळे आपण या. त्यासोबत निलेशजी मराठे आपणास विनंती आपणही मुख्य व्यासपीठावरती यावं. आणि त्यासोबत धनराजी मात्रे आपणास विनंती आपण या मुख्य व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. विकेटचं पतन झालंय, पहिला गडी बाद झालाय. या ठिकाणी निकेश चांगला खेळत होता, एक चौकार ठोकला होता, त्यानंतर एक चांगला स्ट्रेट ड्राईव्ह त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. यावेळेला बॉलला त्याने स्टिअर केलं, शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर होता, थेट फिल्डरच्या हातात बॉल पोहोचला होता बाउन्सवर. आणि तिथे चूक स्वतःचीच आहे हे निकेशला देखील माहिती आहे. त्याला कळून चुकलं असेल कारण पुढे निघाला होता. धाव नव्हती खरं तर त्या ठिकाणी उपलब्ध आणि पुन्हा माघारी परतण्याचा प्रयत्न झाला परंतु थेट निशाणा फिल्डरचा एष्ट्यांवर धावचीच्या रूपात पहिला धक्का जय हनुमान ढोके संघाला. धावसंख्या 1-9. नवीन बॅटर रुपेश मैदानामध्ये.
दोन्ही संघांकडे चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. ढोके संघानं आंबेशिव संघाला पराभूत केलं होतं पहिल्या फेरीच्या मॅच मध्ये आणि दुसरीकडे शाहूराजे वडवली संघानं चांदप संघाला पराभवाची धूळ चारली होती. आता दुसऱ्या फेरीमध्ये हे दोन संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. पहिला सामना दोन्ही संघ दिवसा खेळले होते, परंतु आता लेट नाईट ही मॅच त्यांना खेळायची आहे. कंडिशन्स फार वेगळे आहेत आणि कंडिशनचा बऱ्याचदा प्रभाव खेळावर पडत असतो. रुपेश ऑन स्ट्राइक, रोहन फ्रंटलाईन गोलंदाज. सुरेख बॉल, परफेक्ट यॉर्कर, परंतु छान डिगआउट केला तो यॉर्कर. पूर्ण सन्मान दिला यॉर्करला. आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न झाला असता तर कदाचित यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या असत्या. व्यासपीठावर आपण मान सन्मान बघतोय. अतिथी देवो भव, पाहुण्यांना यथोचित सन्मान दिला जात आहे आणि मान्यवरांची चांगलीच मांदियाळी या व्यासपीठावर सातत्याने पाहायला मिळते. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन सुंदर फटका, कट केलाय. दोन खेळाडूंच्या दरम्यान बॉल चाललाय डीप कव्हर पॉइंटला. फिल्डर पाठलाग करतायत. जबरदस्त क्षेत्ररक्षण. अगदी शेवटच्या क्षणाला सीमारेषी लगत बॉलला उचललं गेलंय आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. मात्र 2 धावा वाचवल्यात फिल्डरनं असं म्हणायला हरकत नाहीये. वेगानं बॉल ट्रॅव्हल करत होता. चांगलं प्लेसमेंट होतं, चांगलं टायमिंग होतं आणि याचबरोबर पहिलं षटक समाप्त. धावसंख्या 1/11. टीम जय हनुमान ढोके. खेळाडू सारे मैदानान खेळती जिद्दीन. ब्रँड बनलाय चषक आपला हाय क्वालिटी A1. ब्रँड बनलाय चषक आपला हाय क्वालिटी A1. स्वर्गीय जगन्नाथ चषक आपला क्वालिटी A1. स्वर्गीय जगन्नाथ चषक आपला क्वालिटी A1. चांगली सुरुवात दोन्ही संघांसाठी पाहायला मिळते. रनआउटच्या रूपात महत्वाची निकेशची विकेट प्राप्त केलेली आहे. वडवली संघानं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय शाहूराजे स्पोर्ट्स वडवली संघाच्या कॅप्टनचा आणि 11 धावा फलकावर लागलेल्या आहेत, जी एक चांगली धावसंख्या म्हणता येईल. पॉवर प्लेचं दुसरं षटक आता सुरू होत आहे. गोलंदाजीसाठी राजा. दुपारच्या सत्रामध्ये जो सामना खेळला होता वडवली संघानं, त्या मॅचमध्ये राजाने चांगला मारा जरूर केला होता. एक विकेट त्याच्या खात्यामध्ये पाहायला मिळाली होती, परंतु हे चॅलेंज फार वेगळं असणार आहे. प्रेक्षकांची चांगली संख्या आपल्याला प्रत्येक स्टँड मध्ये आता पाहायला मिळते. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 मध्ये. सन्मान्य पप्पू दुगळे यांना तुम्ही पाहू शकाल. ओ, कमजोर बॉल भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो बॉलचा इशारा स्क्वेअर लेग पंचांचा आलाय आणि बघायचंय चौकार आहे की षटकार. देखील इशारा चौकार. DRS ची देखील मागणी करण्यात आलेली आहे. मला वाटतं अंपायर्स रिव्ह्यू आहे. यस, पंचांनीच DRS ची मागणी केलेली आहे. चौकाराचा देखील इशारा आलेला आहे आणि बिमरचा इशारा स्क्वेअर लेग पंचांनी जरूर केलेला आहे, परंतु टीव्ही पंचांकडे देखील निर्णय सोपवण्यात आलेला आहे. मात्र गोलंदाज राजानं येथे चूक जरूर केलेली आहे. कमजोर बॉल टाकला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय फलंदाज प्रदीपनं. आक्रमण तर होणारच आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि 5-5 षटकांच्या जेव्हा लढती असतात तेव्हा अधिकाधिक धावा जमवण्याचा प्रयत्न फलंदाजांचा नेहमीच असतो. या स्पर्धेसाठी रोहित पिसेकर यांचं देखील चांगलं योगदान आहे. स्कोररची भूमिका ते पार पाडतायत आणि समालोचकांना चांगली साथ देत आहेत. डिसिजन पेंडिंग. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फलंदाजाने स्टेप आउट केलं होतं आणि ते आपण रिप्ले मध्ये पाहणार आहोत. यस, क्रीजच्या बराच पुढे आला होता फटका खेळण्यासाठी. फटका छान सजवला. एक टप्प्यावर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अंपायर्स रिव्ह्यू होता. पुढचा बॉल
बाउंड्री देखील चेक करायची आहे पंच. एक मिनिट, बाउंड्री देखील चेक केली जाईल. बॉल देखील अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ तिकडे लँड झालेला आहे. मग तो बाउंड्री लाईनच्या आतमध्ये पडलाय की थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊन लँड झालेला आहे ते देखील चेक केलं जाईल. चौकार असेल की षटकार असेल. एक एक धाव ही लाख मोलाची ठरते. अतिशय सुंदर असं हे क्रीडांगण आहे जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूर. आणि तेवढीच सुंदर दर्जेदार दमदार स्पर्धा, तुफानी आयोजन म्हणायला हरकत नाहीये पिसेकर बंधूंचं. थोडासा वेळ जरूर जातोय परंतु महत्वाच्या धावा ठरू शकतात या मॅचच्या दृष्टीनं. चौकार आहे, 4 धावा, 1 बाउंड चौकार. तर फेअर डिलिव्हरी होती आणि 4 धावा आलेल्या आहेत. परंतु कॅप्टनने तर गोलंदाजाला सांगितलं असेल की भावा हा फेअर बॉल नाहीये, तुला चांगले बॉल टाकायचे आहेत. असे फुलटॉस बॉल टाकले तर ते आपल्यासाठी अनफेअर असतील. हा, ही लेंथ त्यांना पाहिजे. थोडासा टेंटेटिव्ह दिसला फलंदाज, थोडीशी तारांबळ उडाली होती. टेंटेटिव्ह पुश करण्याचा प्रयत्न होता. ऑफसाईडला बॅटर बीट झालाय. महत्वाचा डॉट बॉल येतोय कारण पहिला बॉल कमजोर पडला होता. चौकार आलाय त्यामुळे दुसरा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकणं गरजेचं होतं. त्यानंतर आत्मविश्वास वाढताना दिसेल गोलंदाज राजाचा. रोहित पिसेकर आमच्या समवेत आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. यावेळेला थोडासा इनसाइड आउट ड्राईव्ह करत असताना अगदी हाफवालीमध्ये घेतला होता. चांगला फटका परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरला तिकडे प्रोटेक्शन आहे. अगदी वाईडिश लॉंग ऑफचा फिल्डर खरं तर तिथे पोहोचलाय. एक धाव फक्त मिळताना दिसेल. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 16 एका गड्याच्या मोबदल्यात. आजच्या रजनीतील हा शेवटचा एन्काउंटर आहे आणि क्लोज एन्काउंटर होण्याची दाट शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. डगआउटचं दृश्य तुम्ही पाहू शकाल. जय हनुमान ढोके संघाचे खेळाडू तेथे पाहायला मिळत आहेत. जास्त काही हावभाव चेहऱ्यावर त्यांच्या पाहायला मिळत नाहीयेत. ऑन साईडला टर्न केलाय, मिड विकेटला तर बीट केलं परंतु डीप मध्ये तिकडे फिल्डर आहे. चांगलं बॅकअप. खरं तर सर्कलमध्ये जो खेळाडू होता त्याला बीट केलं होतं परंतु डीप मधला खेळाडू अतिशय दक्ष पाहायला मिळाला. त्याच्यामुळे फक्त एकच धाव मिळताना दिसते. धावसंख्या पुढे सरसा होत असताना 1-17. आज भरपूर रंगतदार लढती पाहायला मिळालेल्या आहेत आणि या दोन्ही संघांचे पहिले सामने अगदी चित्त थरारक अवस्थेत पोहोचले होते. स्विंग केला ऑन साइडला, फिल्डर आहे डीप मध्ये. ओ, 1 बाउन्स कलेक्ट करण्याचा प्रयत्न मात्र चूक घडली आणि बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येतोय चौकार. मिळतोय डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या बरोबर मधोमध फिल्डर सेट करण्यात आलेला आहे. फिल्डरने थोडी पुढे धाव घेतली होती मात्र बाउन्स चांगला होता त्या बॉलमध्ये. टप्पा पडल्यानंतर फिल्डरला बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे प्रदीपच्या बॅटमधून हा चौकार आलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेनं बॉलला तडकावलंय परंतु यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि आता फक्त एकच धाव मिळणार आहे. याचबरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 1-22. टीम जय हनुमान ढोके. इंटरनॅशनल लेवल सारखा स्टँडर्ड हैया चषकाचा, स्टँडर्ड हैया चषकाचा, स्टँडर्ड हैया चषकाचा. लाखोंची बक्षीस ठेवली मोठ्या या स्पर्धेनं. हे लाखोंची बक्षीस ठेवली मोठ्या या स्पर्धेत. थँक्यू DJ. ज्युनियर मयूर पिसेकर यांना आपण बघतोय स्क्रीनवर आणि त्यांची देखील तोला मुलाची साथ पिसेकर बंधूंना जरूर मिळते. खऱ्या अर्थानं पिसेकर फॅमिलीचं आयोजन आहे असं म्हणायला हरकत नाहीये. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 11 धावा आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील 11 धावा. पॉवर प्लेमध्ये चांगलं काम केलेलं आहे फलंदाजांनी. नाणेफेक गमावल्यानंतर जेव्हा तुम्ही प्रथम बॅटिंग करता तेव्हा देखील एक वेगळ्या प्रकारचं प्रेशर असतं. स्पर्धेचे जनक प्रतीकदादा पिसेकर आणि नेहमीच एक स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळत असतं. फार कमी वयामध्ये उंच भरारी त्यांनी घेतलेली आहे. औद्योगिक क्षेत्र असेल किंवा सामाजिक क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल आणि विशेषतः ही फार मोठी पर्वणी मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर यांनी आपल्या सर्वांना दिलेली आहे.
नवीन षटकाला सुरुवात, गोलंदाज रोहित पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणाला बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न होता, बॅटची आतली कडा बाउन्सवर अगदी एष्ट्यांच्या जवळून बॉल मागे गेला होता, विकेट किपर तेथे बॉलला कलेक्ट करत असताना डॉट बॉल. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय, चांगल्या स्थितीत आहे सध्या तरी जय हनुमान ढोके संघ. फलंदाजी मजबूत आहे, गोलंदाजी देखील चांगली या टीमकडे. आकर्षक स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक मानाचा करंडक सध्या स्क्रीनवर, आणि त्याचसाठी तर हा सर्व रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये. थोडा स्लोवर बॉल होता, रूम दिला नाहीये, थोडा शरीराचा वेध घेण्याचा प्रयत्न केला गोलंदाज रोहितनं. चांगली सुरुवात आहे या षटकाची. या बॉलवर एक धाव आली आहे, धावसंख्या 23. आज अगदी दुपारपासूनच चर्चा रंगलेली आहे की 50 धावा एक चांगला टोटल आहे या मैदानावर, आणि 50-55 पर्यंत जेव्हा जेव्हा धावसंख्या जाते तेव्हा तेव्हा त्या धावसंख्येचा पाठलाग करणं हे खडतर जात आहे. आणि हा बाईकचा ताफा आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर 10 ज्या टीम्स असतील त्या प्रत्येक टीमच्या बेस्ट प्लेअरला बाईक दिली जाणार आहे. ही संकल्पना प्रथमतःच आपल्याला एखाद्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. हा देखील एक इतिहास घडवला गेलाय. चांगला बॉल, हलक्या हातानं टर्न करायचा होता, थोडा सावध पवित्रा. अप्रतिम गोलंदाजी, हलकंसं अपील तेथे. कदाचित विकेट किपरचा तो आवाज होता, गोलंदाजाला माहिती होतं की LBW ची विकेट मिळणार नाहीये, त्यामुळे त्याने कुठली अपील केली नाही. अपीलच्या नादात तो गाफील राहिलेला नाहीये, बॉलवर लक्ष केंद्रित केलं. स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर साहेब यांची ही प्रतिमा आपल्या स्क्रीनवर आता झळकते, आणि त्यांच्याच नावानं हे जे क्रीडांगण आहे आपल्याला पाहायला मिळते. अगदी हळूहळू या क्रीडांगणाला इंटरनॅशनल स्वरूप देण्याचा प्रयत्न आहे. व्हॉट अ बॉल. ह्या वेळेला स्विचिटचा वापर करायचा होता, केला देखील, परंतु बॉल उमगलेला नाहीये, अगदी खोलात टाकलेला बॉल. अप्रतिम गोलंदाजी, रोहित इम्प्रेस करतोय. वैविध्यपूर्ण अशी त्याची गोलंदाजी आहे. हा यॉर्कर जेव्हा टाकला तेव्हा त्याने मेक शुअर केलं की बॉल थोडा वेगानं देखील तो टाकणार आहे. एफर्ट बॉल असतो, यॉर्कर बॉल असेल किंवा बाउन्सर असेल, जास्त जोर लावावा लागतो गोलंदाजाला, आणि तो जोर लावताना दिसतोय. कंट्रोल फार चांगला राहिलाय. काही गुड लेंथवर बॉल टाकलेले आहेत, चेंज ऑफ पेस आपण बघितलेला आहे, वेगवेगळ्या धाटणीतले चेंडू टाकतोय, परंतु नियंत्रण त्याने गमावलेलं नाहीये, हे विशेष. एकच धाव आतापर्यंत दिली आहे 4 बॉल्समध्ये. इकॉनॉमिकल षटक आतापर्यंत वडवली संघासाठी. पुढचा बॉल राऊंड द विकेट. पुन्हा एकदा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, हलक्या हातानं फ्लिक केलाय, बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, डीप मधून फिल्डर येईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. अजिबात मोठे फटके खेळण्याची मुभा या षटकामध्ये फलंदाजांना मिळत नाहीये. निरंजन पिसेकर यांना देखील तुम्ही पाहू शकाल, गणेश तरे आहेत त्या ठिकाणी, अनिकेत कुलकर्णी, नितेश पिसेकर, ज्युनियर मयूर पिसेकर, प्रज्योत देशमुख, हर्षद देशमुख यांना देखील आपण पाहतोय, आणि या सर्वांची देखील मेहनत आहे या स्पर्धेसाठी. छोट्या बॅकलिपचा वापर, हलक्या हातानं चेंडूला ढकललंय, दुसऱ्या धावेचा कॉल आहे, दुसऱ्या धावेसाठी निघालेत. डायरेक्ट हिट, 1 बाउन्स, आणि बॉल एष्ट्यांना धडक देताना दिसलाय खरा, परंतु फलंदाज वेगानं धावलेत, आणि येथे 2 धावा कंप्लीट होत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स, परंतु चांगलं षटक रोहितचं समाप्त झालंय. फक्त 5 धावा खर्च केल्या, आणि धावांचा वेग थोडासा आता मंदावताना दिसलाय आपल्याला या षटकामध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या 1/27, 27 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. दादाची लेवल है ती टॉपवाली. मयूर ग्रुपच्या वतीनं खेळाडू खेळती जोशान, खेळाडू खेळती जोशान, खेळाडू खेळती जोशान. प्रेक्षक सारे खेळ बघाया येते मैदानानं. प्रेक्षक सारे खेळ बघाया येती मैदानानं. ब्रँड बनलाय चषक आपला, हाय क्वालिटी A1. ब्रँड बनलाय चषक आपला, हाय क्वालिटी A1. थँक्यू DJ. गणरायांची प्रतिमा, रोज गणरायांचं पूजन करून आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन करून, महाराजांना मानाचा मुजरा करून आपण या स्पर्धेमध्ये सुरुवात करत असतो. विनंती असेल खेळाडूंना आणि पंचांना देखील थोडंसं स्पीडअप करायचं आहे, अधिकचा वेळ आपण खर्च करू नका. 3 षटकांनंतर जरूर ड्रिंक्स ब्रेक आहे, परंतु फार जास्त वेळ तुम्हाला खर्च करता येणार नाहीये.
9च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. जय हनुमान ढोके संघाकडून 27 धावा फलकावर लागल्यात. फक्त एकच गडी त्यांनी गमावलाय. प्रदीप 12 खेळतोय, 8 चेंडूंचा सामना केलाय, 7 बॉल्समध्ये 7 धावा रुपेशच्या बॅटमधून आलेल्या आहेत. स्ट्राईक रेट फक्त त्याचा 100चा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जेव्हा 5-5 षटकांचे सामने तुम्ही खेळता तेव्हा कुठेतरी किमान 150चा स्ट्राईक रेट अपेक्षित असेल. विशेषतः या ठिकाणी खेळपट्टी गोलंदाजांसाठी जरूर थोडीशी नंदनवन दिसते आपल्याला. पण काही सामन्यांमध्ये वेगानं खोऱ्यानं धावा देखील फलंदाजांना काढताना आपण बघितलंय. मागच्या मॅचमध्ये हर्षांकनं जी बॅटिंग केली, अफलातून 32 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान त्याने आपल्या टीमला दिलं आणि नागाव टीमच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला. आज एका मॅचमध्ये तब्बल 75 धावा देखील आपण बघितल्या होत्या. त्यामुळे असं नाहीये की फक्त गोलंदाजांचंच वर्चस्व राहणार आहे. फलंदाज देखील चांगली कामगिरी करताना दिसत आहेत या स्पर्धेमध्ये. शेवटी जो चांगला खेळेल तोच संघ पुढे जाणार आहे आणि तोच खेळाडू विशेषतः हे मैदान गाजवताना दिसेल. गोलंदाजीमध्ये आणखी एक बदल करण्यात आलेला आहे. अनिलच्या हातात आता बॉल सोपवण्यात आलेला आहे. कदाचित शेवटच्या षटकामध्ये आपल्याला रोहन पुन्हा एकदा पाहायला मिळेल, कारण पहिल्या मॅचमध्ये अशी रणनीती राहिली होती. पहिलं षटक रोहनने टाकलं होतं आणि शेवटचं षटक देखील रोहनने टाकलं होतं. पण बघायचं आहे, पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील 11. मात्र मागचं षटक जे टाकलेलं आहे रोहितनं फक्त 5 धावा, कदाचित त्याला देखील शेवटचं षटक देण्यात येईल. शॉर्ट बॉल पुल केलाय फिल्डरच्या आवाक्याबाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग वन षटकार. भव्य स्वागत केलंय गोलंदाज अनिलचं फलंदाज प्रदीपनं. मागच्या षटकामध्ये फलंदाज थोडे सावधगिरी बाळगताना दिसले, कारण गोलंदाजी फार चांगली होत होती. परंतु या षटकातील पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा होता. हाफ ट्रॅकर त्याच्यावर तुटून पडलाय प्रदीप. घणघणाती आघात केला चेंडूवर आणि 6 धावा प्राप्त केल्या. डीप मिड विकेटला क्लिअर करत असताना अगदी महेंद्रसिंग धोनी स्टँडच्या दिशेनं बॉलला पाठवलं होतं 6 धावांकरिता. धावसंख्या 33. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. पुढे सरसावला. हा ही शॉर्ट बॉल आहे. टॉप एज. विकेट किपर धावतोय. जबरदस्त कॅच. अतिशय सुंदर झेल आणि फलंदाज बाद. एक्सपेक्ट केलं होतं की पहिला बॉल शॉर्ट आला, त्याच्यावर षटकार ठोकलाय, त्याच्यामुळे गोलंदाज थोडासा पुढे टाकेल, त्यामुळेच पावलांचा वापर केला होता आणि तेथेच चूक घडली. चांगल्या पोझिशन मध्ये नव्हता. टॉपेज लागली आणि राजेश म्हात्रेचं कौतुक करावं लागेल. चांगला झेल त्याने स्वीकारलाय. जयेश आलाय. याही वेळेला बॉल थोडासा आखूड टप्प्याचा होता. बॅटची आतली कडा लागली. बहुतेक विकेट किपर पर्यंत पूर्णपणे बॉल कॅरी झाला नव्हता. बॉलला स्टॉप केलं, परंतु तत्पूर्वी एक धाव अतिशय वेगानं कंप्लीट केले फलंदाजांनी. धावसंख्या पुढे सरसावते. 2-34. एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली दुसऱ्या विकेटसाठी. ती पार्टनरशिप आता ब्रेक झाली आहे. सेट बॅटर माघारी परतलाय प्रदीप, ज्यानं बाद होण्यापूर्वी 18 धावांचं खूप चांगलं योगदान दिलं आपल्या टीमला. जयेश आणि रुपेश ही जोडी आता खेळपट्टीवर आहे. रुपेश ऑन स्ट्राईक. बॅक ऑफ लेंथ. चांगला फटका आहे. हुक केलाय. वेकेंट एरिया मधून बॉलला पाठवलंय. लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. येतोय चौकार. संख्या जाऊन पोहोचले 38 वर. 38 रन्स ऑन द बोर्ड. चांगल्या स्थितीमध्ये आहे खरं तर जय हनुमान ढोके संघ, परंतु वडवली संघ देखील एक दर्जेदार संघ आहे आणि या टीमकडे देखील चांगले बॅटर्स आहेत. परंतु अजूनही जे 8 बॉल्स बाकी आहेत या डावामध्ये, त्या 8 बॉल्सवर सर्वप्रथम गोलंदाजांना लक्ष केंद्रित करावं लागेल. यावेळेला चांगला देखणा ड्राईव्ह आहे, परंतु लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित. एकदा पूर्ण केली आहे. ओव्हरथ्रो. त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न. विकेट किपर मात्र अतिशय चाणाक्ष आहे, दक्ष आहे. त्याने एष्ट्या उद्ध्वस्त केल्या. फलंदाज धावबाद.
त्याला एक चौकार देखील आलेला आहे, परंतु 2 फलंदाज देखील बाद झालेत आणि दोन्ही फलंदाजांना बाद करण्यामध्ये सिंहाचा वाटा राहिलाय. विकेट किपर राजेश म्हात्रेचा दांडगा अनुभव असलेला हा खेळाडू आहे. भरभक्कम देहयष्टी, परंतु चपळता बघा किती आहे. चपळता त्याने भरपूर दाखवली आहे ओव्हरमध्ये विशेषतः, आणि ही विकेट तर पूर्णपणे राजेशचीच विकेट म्हणावी लागेल. ओव्हर थ्रो झाला होता, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न विकेट किपर एस्टॅम्पपासून थोडासा दूर होता, परंतु लवकर बॉल त्याने उचलला आणि त्यानंतर डोळ्यांची उघडझाप होते न होते तोच एष्ट्या उद्ध्वस्त केल्या. फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुखरूप पोहोचू शकला नाही. रुपेश माघारी परतलाय. रुपेशने बनवल्या 12 धावा. संघाची धावसंख्या 3 बाद 39. 39 for 3. न्यू बॅटर परेश. आपले जे आयोजक आहेत, आयोजकांमध्ये गणेश तरे देखील आहेत आणि त्यांचे जवळचे मित्र कतारमध्ये देखील सध्या सामन्याचा आनंद लुटतायत. रियाज खान, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. रियाज खान, आपका हार्दिक स्वागत है लेट जगन्नाथ मेमोरियल कप 2026 में. चांगला बॉल, फुलर लेनचा बॉल, शेवटचे 2 बॉल फुलर लेंथवर टाकले. या अगोदर शॉर्ट पिच गोलंदाजी चालू होती, त्याचा फटका बसला गोलंदाज अनिलला, त्यामुळे षटक थोडंसं खर्चिक राहिलं. 12 धावा खर्च केल्या, 1 विकेट अनिलच्या खात्यात. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 3 बाद 39. आखिरी ओवर पारी में शेष. और जो चर्चा सुबह से हो रही है कि कहीं ना कहीं 50 के आसपास का टोटल बहुत ही बेहतरीन टोटल है. पिछले मैच में हालांकि 50 बने थे, लेकिन वो चेज भी हुए नागाउट टीम के बल्लेबाजों ने. खासतौर पर हर्षांक ने जो धुआंधार बैटिंग की, उसके बलबूते पर नागाउट टीम ने वो मुकाबला जीता और सुपर 10 में पहुंची. नागाउट टीम पुल जी में खेली थी. ये पुल बी का मैच है. बदलापुर ग्रामीण की दोनों भी टीमें आमने सामने, जय हनुमान ढोके और वडवली. करंट रन रेट 9.75 रन प्रति ओवर, यानी कि लगभग 10 का है. और आखिरी ओवर में भी 10-12 रन आते हैं तो वो 50 का आंकड़ा उसके इर्द गिर्द मैच घूमेगा. यदि 2 बड़े हिट्स आए तो फिर शायद 55 के ऊपर भी टोटल जा सकता है, वहां तक पहुंच सकते हैं. और 50 के ऊपर जो कुछ भी रन्स बनेंगे वो एक कहीं ना कहीं प्लस पॉइंट शायद साबित हो सकता है ढोके टीम के लिए, क्योंकि ढोके टीम के पास बॉलिंग भी बहुत अच्छी है. परेश है उनके पास, अविनाश, अनिकेत, प्रदीप जैसे अच्छे गेंदबाज है. डेड बॉल का इशारा करते हुए अंपायर, रोहन को एक और ओवर दिया गया है. हालांकि विकल्प के तौर पर रोहित भी थे और रोहित ने सबसे अच्छी गेंदबाजी की अभी तक इस पारी में. हम देखें तो तीसरा ओवर उन्होंने किया था, उसमें से 5 रन दिए थे, लेकिन रोहन के ऊपर ज्यादा भरोसा हमेशा जताया जाता है. तेज तर्रार गेंद, कट करना चाहते थे लेकिन ज्यादा जगह नहीं थी, पूरी तरह से चूक गए बल्लेबाज जयेश. डॉट बॉल के साथ इस आखिरी ओवर की शुरुआत. इतना आसान नहीं होता है किसी भी बॉलर के लिए. आप नई गेंद से भी शुरुआत करते हो और जब गेंद पुरानी होती है तो आखिरी ओवर में, डेथ ओवर्स में भी आप गेंदबाजी करने के लिए आते हो. तो ये दोनों भी सबसे कठिन ओवर है. पहला ओवर पावर प्ले का ओवर होता है और आखिर के ओवर में तो वो पावर प्ले हो या ना हो, बल्लेबाज तो धुआंधार बल्लेबाजी करने का ही प्रयास करते हैं. इस बार लॉफ्ट कर दिया है गेंद को, झन्नाटेदार शॉट, गेंद वाइडिश लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, सिक्सर. स्ट्रोक, क्या गजब की टाइमिंग थी. बैकफुट से खेले थे. वैसे गेंद आगे पिच कराई हुई थी, लगभग हाफ वाली बन रही थी, लेकिन वजन बैकफुट पर लिया, फ्रंट फुट को गेंद के लाइन से हटाया, लेग स्टंप की तरफ लेकर चले गए और उसके बाद जोरदार प्रहार किया है. लॉफ्टेड ऑफ ड्राइव, इस तरह के शॉट्स इतने आसान होते नहीं है जब आपका वजन आपके पिछले पाव पर आप लेते हो. लेकिन क्या गजब का स्ट्रोक, जबरदस्त एग्जीक्यूशन और 6 रन हासिल करते हुए जयेश. रन संख्या उछलती हुई 45 रन 3 विकेटों के नुकसान पर. अभी भी 4 गेंदें पारी में शेष है. रोहन एक बार फिर से चले, 9 से ओवर द विकेट. इस बार हल्का सा पीछे रखा, टॉपेज है, फील्डर गेंद के नीचे, शॉट फाइन लेग पर. ओहो, जगल 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 किया, कैच ड्रॉप, रन आउट का मौका है.
क्या उसको बनाया है जी नहीं। वहां पर भी बल्लेबाज बच गए। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट्स, 2 रन कंप्लीट। लगातार स्ट्राइक अपने पास रखने का जो प्रयास कर रहे हैं यहाँ पर जयेश, उसमें जरूर कामयाब हुए हैं। 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ डोके टीम का 47 रन 47, 3 विकेटों के नुकसान पर। इस टूर्नामेंट की चर्चा काफी जगह है, लगभग हर जगह ये चर्चा है, तो होनी भी चाहिए। देश विदेश में भी टूर्नामेंट देखा जा रहा है। हमारे साथ जुड़े हुए सभी ऑनलाइन व्यूवर्स का tenniscricket.in पर हम हार्दिक स्वागत करते हैं। इस बार थोड़ा सा वेट करते हुए खेला है, कट किया, लेकिन डीप में फील्डर मौजूद है। फिर से 2 के लिए निकल पड़े हैं और यहां पर गलतियां हो रही है फील्डिंग में। इस बार दूसरा रन मिलना लगभग असंभव सा लग रहा था, लेकिन काबिले तारीफ रनिंग बिटवीन द विकेट्स। फील्डर पर भी कहीं ना कहीं दबाव डाला, पहला रन बहुत तेजी से लिया था और फिर से 2 रन पूरे हुए। इस पारी में रोहित बता रहे हैं कि बल्लेबाजों ने 6 मरतबा 2-2 रन दौड़ कर लिए हैं, तो डबल्स काफी लिए गए हैं। रन संख्या 49, अभी भी 2 गेंदें शेष है। तो वो जो आंकड़ा जिसकी लगातार चर्चा हो रही है 50 का, वहां तक तो लगभग टीम पहुंच ही गई है। इन आखिर की 2 गेंदों पर भले रन भी नहीं बनता है तो भी टारगेट तो 50 का रहेगा, लेकिन बल्लेबाज चाहेंगे कि अधिक से अधिक रन्स इन आखिर की 2 गेंदों पर भी बनाए जाए, जो कि बहुत ही उपयुक्त साबित हो सकते हैं। एक मनोवैज्ञानिक दबाव वडवली के बल्लेबाजों पर बन सकता है जब टोटल 50 प्लस होगा। रोहन दाहिने से ओवर द विकेट, कटर गति में परिवर्तन किया, विकेट कीपर द्वारा गलती हुई इस दफा, जहां पर कोई रन नहीं होना चाहिए था। 1 रन पूरा किया, दूसरे की भी कोशिश। बड़ा ही नाटकीय क्रिकेट हो रहा है, ये स्लॉपी वर्क है। पहले विकेट कीपर द्वारा गलती, उसके बाद गेंदबाज के पास मौका था रन आउट करने का बैटर को, लेकिन वो भी मौके को बुना नहीं पाए हैं और फिर से 2 रन पूरे। इसके साथ ही 50 रन भी पूरे होते हुए जय हनुमान ढोके टीम के, और तालियों की जोरदार गूंज सुनाई दे रही है। 22 के रूप में रन आए हैं, लेकिन क्या फर्क पड़ता है ढोके टीम को, वो रन 22 के रूप में आ रहे हैं या फिर बल्ले से आ रहे हैं। रनों का आना जरूरी है, रन बहुत ही कीमती है। बहुत बड़ा माइलस्टोन रहा है पूरे टूर्नामेंट में, किसी भी टीम के लिए 5 ओवर में 50 रन बनाना। हल्की फुल्की ओस भी अब नजर आ रही है, हवा में भी उसका असर देखा जा सकता है, और ओस जब गिरनी शुरू हो जाती है तो गेंद हवा में ट्रेवल करना थोड़ा मुश्किल रहता है, बाउंड्री को क्लियर करना। एक और लेग कटर, फिर से छकाया है बैटर को, इस दफा फिर से चुराने का प्रयास था रन, लेकिन नहीं मिलेगा। बैट्समैन रन आउट आखिरी गेंद पर। इस तरह से पारी खत्म होती हुई जय हनुमान ढोके टीम की, लेकिन रिव्यू है तो उसका यूज होने वाला था। जी हाँ, बैटर ने रिव्यू लिया है वाइड के लिए, तो थोड़ा सा इंतजार करना पड़ेगा हमें कि क्या ये पारी समाप्त हुई है या नहीं। और ये देखिए, ये जो सम्मान चिन्ह है ये मिलेगा उस प्लेयर को, टॉप 10 में जो टीमें पहुंचेंगी उनके बेस्ट प्लेयर को जब बाइक मिलेगी तो उसके साथ ये आकर्षक मोमेंटो भी दिया जाएगा। तो काफी अलग अलग कॉन्सेप्ट्स देखने को मिलते हैं स्वर्गीय जगन्नाथ स्मृति चषक में। हर बार कुछ ना कुछ नया लेकर आते हैं मयूर दादा पिसेकर और प्रतीक दादा पिसेकर, मयूर ग्रुप बदलापुर। कौन से खिलाड़ी को कौन सी बाइक मिलेगी वो तो 21 तारीख को ही समझ में आएगा, क्योंकि 21 तारीख है इस टूर्नामेंट का आखिरी दिन। खैर डिसीजन पेंडिंग है। क्वालिफाई जो टीमें हुई है सुपर 10 के लिए, पहले दिन में मानकिवली टीम, दूसरे दिन में कासगांव टीम क्वालिफाई कर चुकी है। श्री गणेश मानकिवली, कार्तिक 11 कासगांव, और कल के दिन में सांदई टीम ने क्वालिफाई किया है। आज नागांव टीम ने भी क्वालिफाई किया है। 4 टीमें तो क्वालिफाई कर चुकी है अभी तक सुपर 10 के लिए, और सुपर 10 में जो भी टीमें पहुंचेंगी उनके बेस्ट प्लेयर को बाइक मिलने वाला है। 10 बाइक से 10 खिलाड़ी नवाजे जाएंगे और साथ में ये आकर्षक सम्मान चिन्ह मिलेगा। थर्ड अंपायर थोड़ा सा वक्त लेते हुए बार बार रिप्ले प्रोडक्शन कंट्रोल रूम में देखे जा रहे हैं और डिसीजन आता हुआ फेयर डिलीवरी।
तो आखिरी गेंद पर विकेट का ही पतन होगा, वहां पर रन मिलने वाला नहीं है। टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ कटी थी, अच्छी खासी कटी थी। बल्लेबाज दूर से खेलने का प्रयास कर रहे थे लेकिन बल्ले पर ले नहीं पाए और रन चुराने के प्रयास में रन आउट हुए हैं। कुल रन संख्या 51 और जीतने के लिए शाहू राजे स्पोर्ट्स वडवली टीम को बनाने होंगे 5 ओवर्स में 52 रन। तो क्या कुछ होगा आने वाले 5 ओवर्स में, किस तरह का रहेगा शाहू राजे स्पोर्ट्स वडवली टीम का रन चेज, किसकी होगी हार, किसकी रहेगी जय जयकार, सब कुछ आप तक पहुंचाएंगे हमारे साथी कमेंटेटर राहुल चौहान सर। फिलहाल मैं लेता हूं आपसे विदा, बहुत बहुत धन्यवाद मयूर दादा पिसेकर एंड प्रतीक दादा पिसेकर, मयूर ग्रुप बदलापुर। आपने मुझे इनवाइट किया, आपके टूर्नामेंट में कमेंट्री करने का मौका दिया, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू सो मच। यू सो मच, थँक्यू सो मच अजय गरज सर. आपण देखील या स्पर्धेमध्ये अप्रतिम समोरचन केलं आणि उद्या देखील त्यांचा आवाज आपल्याला जरूर ऐकायला मिळेल. त्यासोबत ओमकारजी शेट्टी सर, मच्छिंद्र पाटील सर आणि करणजी काळन सर. उद्या ठीक 11 वाजता खरं तर पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज चौक हा संघ खेळताना दिसेल, त्यांच्या विरोधात जांभिवली ब. त्यानंतर ओम कोटेश्वर बोज विरोधात सिद्धिविनायक इनगाव. आणि त्यानंतर रेग्युलर गटाला सुरुवात होईल. जीत पाटीलचा बडगर त्यांच्या विरोधात दातिवली हा संघ मंत्रापट्टी खेळताना दिसेल. उद्या देखील मोठी मोठी मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल.
बडू नौकर विरोधात खंबालपाडा हा देखील सामना तुम्हाला पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसामध्ये मेजबानी आहे उद्या देखील. आज खरं तर आई गावदेवी कार्तिक 12-13 नागाव या संघाने अप्रतिम खेळ दाखवला या स्पर्धेमध्ये आणि तो संघ खरं तर सुपर 10 मध्ये दाखल झाला. आता महत्वाची मॅच दुसऱ्या फेरीची ही मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. तिसरा सामना वाकलन बनाम नितलस आणि चौथा सामना आकासन बनाम खोनी. मॅचला सुरुवात होती आहे. या मॅच मध्ये टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल 52 धाबाचं टार्गेट आणि आता सलामी जोडी ऋतिक बात्रेच्या साथीने दाखल झालाय. रोहित पहिला बॉल तयार होतोय बॅटर आणि पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर निघून चाललाय यस्ती रक्षकाच्या हातामध्ये. जयेश आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. जयेश भोईरला तुम्ही पाहताय या मॅच मध्ये तो दाखल झालाय आणि पहिला बॉल अंपायर सिग्नल खरं तर तुम्हाला पाहायला मिळेल. वाईट बॉलचा इशारा प्रशांत देसाई सरांचा पोहोचलाय आणि 1 फॉर दी ओव्हर हा इशारा देखील देण्यात आलाय. पुन्हा एकदा जर तुम्ही अशी गोलंदाजी केली तर तुम्हाला दंडित करण्यात येईल हेच त्यांनी सांगितलंय. त्यामुळे पंचाची कामगिरी मोठी आहे. जेपी पॅनल अमित डांगरे सर सध्याच्या घडीला लीड करतात. मॅमराम कुळगाव बदलापूर त्यासोबत प्रशांत देसाई सर, संजू सर असतील मॅमराम मुंबई. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडला. भरदा वेगाने बॉल चाललाय. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल इष्टाच्या स्वरूपात एक धाव बहाल केली आणि धावफलक देखील आता पुढे सरकत असताना टीमची टोटल 2 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. या मॅचमध्ये तुम्ही पाहता टार्गेट 52 धाबांचं आणि आता त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना मी म्हणेन थोडीशी खराब सुरुवात झाली टीम ढोके संघासाठी. जर्मन डोके त्यांचं काम असतं नेहमी चोके असं म्हटलं जातं. परंतु या मॅचमध्ये 52 धाबा त्याला रोखायचे. तर समोर तुम्ही पाहताय ऋतिक बात्रेच्या साथीनं रोहित मैदानावरती दाखल झाला. या मॅचमध्ये इथून टॉप गिअरवरती बॅटिंग करावी लागेल कारण सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं असेल तर RD रिबन चांदप संघ खेळत असताना आपण पाहिला 12 मध्ये 29 ची गरज असताना काप बॅटिंग केली असली जाधवनं आणि एकेरी आता विश्वास दाखवलाय रोहित आणि त्याच्या साथीनं ऋतिक बात्रे दाखल झालाय. खरं तर धनराज मात्रे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांच्या साथीनं सचिनजी दलाल, महेंद्रजी धुळे, निलेशजी मराठे यांचंही कौतुक व्हायला हवं. परंतु आज एक गोष्ट आपल्याला जरूर पाहायला मिळेल कारण नवीन वडवली संघ खेळतोय. नो डाऊट धनराज बात्रे नवीन वडवलीला सपोर्ट करतील. परंतु सचिन दलाल त्यांच्या साथीने आपण पाहतोय महेंद्र धुळे आणि त्यासोबत निलेश बराडे. आज नवीन वडवली की ढोके आणि त्यासोबत खरं तर आपण जर पाहिलं असेल तर आमची आयोजन कमिटी या मॅचचा आनंद घेतात आणि साथीने आपण पाहतोय बदलापूर असोसिएशन म्हटलं की धीरेज भोईर यांचा घरचा संघ मैदानावरती खेळतोय ढोके. तर त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय मैदानावरती खेळतोय नवीन बडबली. त्यामुळे आता ही लढत म्हणावी लागेल धनराज मात्रे विरोधात धीरेज भोईर असंच म्हणावं लागेल कारण दोस्तीचे संबंध आहेत. परंतु ते मैदानाच्या बाहेर आणि मैदानाच्या आतमध्ये आता कशा प्रकारचा खेळ करतील हे देखील आपल्याला पाहायचं आहे. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहताय जयेश दाखल होतो या मॅच मध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. पॉइंटचा खेळाडू पुढे सरकतोय आणि अखेर पहिला धक्का लागेल ऋतिक मात्रेला. इथून मैदान सोडावं लागतंय. फरदास बाद साऱ्यांचा करतोय सन्मान साऱ्यांचा करतोय सन्मान साऱ्यांचा करतोय सन्मान स्वर्गीय जगन्नाथ मूर्ती चषक बदलापूर शहराची हाय शान बदलापूर शहराची हाय शान बदलापूर शहराची हाय शान निरंजन दादा जीवा भावाचा खंबीर साथीनं ये निरंजन दादा जीवा भावाचा खंबीर साथीन ब्रँड बनलाय चषक आपला हाय क्वालिटी A1 ब्रँड बनलाय चषक आपला हाय क्वालिटी A1 स्वर्गीय जगन्नाथ मूर्ती चषक आपला क्वालिटी A1 स्वर्गीय थँक्यू सो मच. बघा विनंती करतो त्या रेलिंग वरती भार देऊ नका. अनिकेत भोईर त्या प्रेक्षकाला सांगा जरा त्या रेलिंग वरती भार देऊ नका. थोडंसं मागे सरका.
2 बॉल सलग वाईट टाकल्यानंतर खरं तर ऋतिक बात्रेला इथे मात्र उत्साहित केलं गेलं की ऑफ साईडला खेचण्यासाठी आणि अखेर बॅट चेंडू स्पर्श झाला आणि त्यानंतर विकेट बीते धक्का लागतो पहिला. ऋतिक बात्रे आउट झाला. केलाय ऑन साईडला स्कोरिंगला खेळाडू पोहोचेल. बॉलला फेक करतोय आणि अखेर सिंगल इथे मिळतीये. खूप चांगली मॅच मैदानावरती रंगताना दिसते. खरं तर काळोख्या रात्रीमध्ये हा सामना तुम्हाला पार मिळेल. जवळजवळ 12 वाजून 24 मिनिट आता तुम्हाला जरूर पार मिळतील या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 1चा खेळ प्रगती पथावरती असताना 2 बॉलचा खेळ आता संपलाय. 3 धाबा फलकावरती जोडले जातील. पहिली विकेट बीतीये ती देखील ऋतिक मात्रेची. या मॅचमध्ये खरं तर आता रोहन कांबळेवरती भरपूर नजरा असतील. या मॅचमध्ये कशा प्रकारचा खेळ तो खेळेल त्याच्या साथीने आपण पाहतोय मैदानावरती दाखल झालाय. रोहितला तुम्ही पाहताय या मॅचमध्ये इथून टॉप गिअरवरती बॅटिंग करावी लागेल. वरून ट्रॅकवरती तुम्ही पाहताय जयेश भोईर आता दाखल होतोय. या मॅचमध्ये राऊंड द विकेटने हा खेळाडू तुम्हाला पार मिळेल. स्ट्राइक गिअरवरती रोहित रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न टप्पा पडला. बरदा बेकेला बॉल चाललाय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार मिळते या मॅचमध्ये. आतापर्यंत जवळ 3 बॉलचा खेळ संपलाय आणि त्यामध्ये आपण पाहतोय 3च धाबा खर्च करत असताना गोलंदाज जयेश भोईरला तुम्ही पाहताय या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न तो देखील करतोय. कारण सातत्याने आपण पाहतोय खरं तर या मैदानावरती आपण पाहतोय दिनेशजी भोईर जे कार्याध्यक्ष आहेत बदलापूर वागणी संघटनेचे त्यांचा घरचा संघ मैदानावरती खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला आमचे सदस्य धनराज बात्रे यांचा संघ नवीन वडवली मैदानावरती खेळतोय. या मॅचमध्ये आता बिग बॅटल तुम्हाला पार मिळेल. कारण 52 धाबाचं टार्गेट तुम्ही पाहताय या काळोख्या रात्रीमध्ये हे टार्गेट मोठं आहे. परंतु नवीन वडवली नाव कुठे छोटं आहे. बोलो तयार. बेगिट करण्याचा प्रयत्न ऑन साईडला ड्राईव्ह केला. डीप मध्ये खेळाडू पोहोचेल. बॉलतून फेक करतोय मिळतोय एक चिकी सिंगल. आणि सिंगलच्या साथीने आता टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती पुन्हा एकदा हळवारपणाने पुढे जात असताना 4 धाबा फलकावरती जोडल्या जातील. सुरुवात या मॅचमध्ये धमाकेदार झाली. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना टीम चेअरमन डोके संघाची आणि त्यानंतर आपण पाहतोय आता धाबा रोखत असताना देखील चांगली सुरुवात म्हणावी लागेल. ऑन साईडला घेतलाय फटका चांगला आहे. धाबा देखील चांगला मिळतील का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. अनिकेत भोईर बॉलला तो फेक करेल. 2 धाबा प्रचंड वेगाने जलद गतीनं या 2 धाबा ते इथे एकपट जातील आणि या 2 धाब्याच्या साथीने आता धाव फलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आता 6 धाबा फलकावरती जोडले जातील. 5 बॉलचा खेळ संपलाय या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 1चा खेळ प्रगती पथावरती असताना शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक या मॅचमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती जयेश भोईरला तुम्ही पाहता या मॅचमध्ये कमबॅक तो देखील करतोय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. विकेट देखील कोणाची मिळाली आहे तर ज्या फलंदाजाच्या नावावरती आपण पाहतोय खरं तर बरेचसे विक्रम आपण पाहिले तोच रोहन आता मैदान सोडत असताना धक्का पहिला आणि त्यानंतर सेलिब्रेशन. आता कोणता गोलंदाज वापरण्यात येईल हे देखील चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर पंचाशी देखील काहीशी चर्चा होतीये या मॅचमध्ये. तुम्ही पाहताय प्रदीप भोईरच्या साथीनं मास्टरमाइंड खेळाडू आपण पाहतोय सचिन भोईर विचारणा केली गेली आणि त्यासोबत दिनेश रमेश भोईर कविदास भोईर असतील. त्यामुळे तुम्ही पाहताय खरं तर इथे विचारणा केली गेली पंचाच्या माध्यमातून सर्व काही जाणून घेतलं आणि आता ओव्हर नंबर 2 मध्ये दाखल होतोय. टीव्ही स्क्रीनवरती खरं तर तुम्हाला पालमेल रुद्रांश
हा चिमुरकला तुम्हाला जरूर पार मिळतोय, कारण क्रिकेट प्रति आवड त्याला भरपूर आहे. त्यामुळे जवळजवळ आता 12:30 वाजलेत, परंतु तरी देखील तो खेळतोय. त्याला दाखवलं जात आहे टेनिस क्रिकेट .in लाईव्हच्या माध्यमातून. कॉर्ट विथ किलाटीसह आपण पाहतोय. खरं तर ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते आणि खरं तर आज या स्पर्धेमध्ये आमचे टेन क्रिक लाईव्ह चे फाउंडर कुलाजी राजाराम मात्रे देखील जोडले गेलेत. त्वल्पमान आहेत, कारण यंगस्टर खेळाडूला खरं तर त्यांनी संधी दिली आहे. त्यामुळे त्यांचंही कौतुक व्हायला हवं. अधिकचा वेळ खर्च करू नका टीम ढोके. का उशीर घेत आहे? ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती पार मिळेल. आता कोणता गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती येईल ही चर्चा देखील आता रंगती आहे. जर्मन ढोके टीमच्या माध्यमातून नवीन बॅटर मैदानावरती श्री दाखल होते. 12 मध्ये 29 ची गरज असताना का बॅटिंग केली होती श्री जाधवनं आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर अप्रतिम खेळ श्रीचा आपण पाहिला. भारत मागचा किताब त्याने जिंकला होता. तोच श्री आता मैदानावरती दाखल झाला या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 2 मध्ये परेश कविदास स्टार्टिंग एअरवरती रोहितला तुम्ही पाहताय. रोहित सोनावणे हा खेळाडू तुम्हाला जरूर पाल मिळेल या मॅच मध्ये दाखल झालाय. यस त्यांच्या मागे प्रदीप भोईरला देखील तुम्ही पाहताय. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. बबर सर लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा, कारण आपण भरपूर लेट आहोत, उशिराने आहोत. आमचे कॉमेंट्री बॉक्स दाखवले जाते. खरं तर आमच्या सोबत ऑफिशियल स्कोरर रोहित पिसेकर आहेत. मागच्या बाजूला तुम्ही पाहताय टेन क्रिक लाईव्हचे फाउंडर आमचे कुणालजी राजाराम मात्रे यांना देखील दाखवलं जात आहे. मी राहुल नामदेव चव्हाण समालोचक तुमच्यासोबत जोडले गेलोय. खरं तर मयूरजी पिसेकर साहेब आणि प्रतीकजी पिसेकर साहेब असतील, निरंजन भाऊ असतील, अनिकेत असतील, यांचा आभार आम्ही व्यक्त करतोय, कारण इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये खरं तर त्यांनी आमच्यावरती विश्वास दाखवला. त्यामुळे त्यांचे आभार आपण व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि इथे विकेट भीती रोहितला मैदान सोडावं लागेल. अजून एक धक्का फलंदाज बाद. राजेश पात्रेला तुम्ही पाहताय, जो मात्र नेट नंबर 5 वरती दाखल झाला या मॅच मध्ये. राजेशच्या साथीला श्री मैदानावरती तुम्हाला पार मिळेल. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय बाबाने दाबाचं टार्गेट आता चेस करत असताना सलामी जोडी लवकर ढासळली. ऋतिकच्या साथीने आपण पाहिलं. खरं तर रोहित देखील आता आऊट झाला. वन डाऊन आलेला खेळाडू रोहन कांबळे देखील जास्त काही टिकू शकला नाहीये, परंतु आता या मॅच मध्ये आपण पाहतोय राजेशच्या साथीने दाखल झालाय श्री. हे खेळाडू कक्ष तुम्हाला पाल मिळेल. महेश मात्रे यांना दाखवलं जात आहे. विकेट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची घेतली मोठी कडा आणि त्याच्या नंतर आपण पाहतोय त्यांच्या मागे विकेट किपरनं अप्रतिम झेल टिपलाय आणि अखेर विकेट भीती फलंदाज बाद.
अजून एक धक्का लागलाय. आता 6 वरती 4 धक्के लागलेत बॅटिंग करत असताना. तुम्ही पाहताय टीम मैदानावरती जरूर तुम्हाला पाल मिळेल. नवीन वडवली भरतजी डोंगे यांना दाखवलं जात आहे. त्यासोबत सागरजी भोईर, संकेतजी भोईर यांनाही दाखवलं जात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होता. संपर्क पुन्हा एकदा नाहीये बॅट आणि बॉलचा, त्यामुळे डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर गुलाबी थंडीमध्ये हा महामुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल. आणि खरं तर जेव्हा रात्र होत असते चेंडू ट्रॅव्हल होत असतात, त्यामुळे आपण पाहतोय आता हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होता. नवीन बॅटर मात्रावरती अनिल आता दाखल होतोय आणि अनिल देखील आता या मॅचमध्ये आपण पाहतोय संघर्ष त्याचा सुरू आहे. बावट दाबा त्याला चेस करायचे आहेत, परंतु आता 2 ओव्हरमध्ये सिंगल डबल घ्यायचं हे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर काउंटर अटॅक विकेट घेतला ऑन साईडला लॉंग ऑनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. निकी होते, निकी भोईर बॉल तो फेक करतील. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न झाला आणि अखेर बडदा वेगन या 2 धाबा ते एक पडत जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग असो. आणि आता त्या 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. 8 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय आता संघर्ष वाढलाय दोन्ही संघाचा देखील. दोन्ही संघ एक सामना जिंकून दिवसा ढवळा पुढे सरकले. त्यानंतर आता या काळोख्या रात्रीमध्ये आता एक मोठा सामना रंगतोय. या फ्लड लाईट मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल 2 ताकद टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मध्ये पाहायला मिळतीये. बिगिट करण्याचा प्रयत्न, मागचा पाय वाकवला, षटकार दाखवण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. डीप मध्ये खेळाडू वेगाने पोहोचतोय, बॉलला उत्तम फेक करेल आणि अखेर 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न झालाय आणि पंचांनी तिसऱ्या पंचाची घेतली मदत. च्या कांद्यावरती मोठी जिम्मेदारी असते. निरंजन भाऊ पिसेकर यांना दाखवलं जात आहे. त्यासोबत आमचे बड्डे बॉय विवेक पिसेकर यांना देखील दाखवलं जाते. 2 दिवसाआधी त्यांचा बड्डे आपण संपन्न केला. श्लोक फुलोरे यांनाही दाखवलं जाते. त्यासोबत आमचे गणेशदादा तरे आणि आमचे फोटोग्राफर जे चांगले चांगले षडचित्र टिपतात ते आमचे निखिल पिसेकर यांना दाखवलं जाते. आणि त्यासोबत आमचे दादा जोडले गेलेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत आम्ही करू या स्पर्धेच्या माध्यमातून. निखिल पिसेकर यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे. खरं तर रात्रीचे 12:30 वाजले तर देखील ऑन ड्युटी निखिल पिसेकर यांना तुम्ही पाहताय. आयोजक देखील आहेत, परंतु चला ओयूटी फर्दच बाद. पिसेकर साहेब यांचे कट्टर समर्थक म्हणून त्याची ओळख आहे. आणि पप्पू शेठ दुबेळे यांना तुम्ही पाहताय. हा हसमुख चेहरा तुम्हाला पाहायला मिळेल. म्हटलं जातं ना जले तो कल्ले. आणि या स्पर्धेमध्ये खरं तर त्यांनी मोठ्या मनानं पाण्याची व्यवस्था केली आहे, त्यामुळे त्यांचे आभार आपण व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि मयूरजी पिसेकर साहेब यांचे कट्टर समर्थक म्हणून त्याची ओळख आहे. कोणत्याही क्षणाला खरं तर आपण पाहतोय मयूरदादाचा जर एक कॉल गेला तर काळोख्या रात्री देखील दावत येणाऱ्या व्यक्तिमत्व तुम्ही पाहताय टीव्ही स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. पप्पू शेठ दुबेळे यांना दाखवलं जात आहे आणि त्यांचं आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. वरून ट्रॅकवरती गोलंदाज तयार होतोय परेश. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. इथे घडलंय काय तर आत्महत्याच म्हणावं लागेल. फंदच बाद.
आपल्या दादाची स्माईल तुम्हाला पाहायला मिळेल. आर्किटेक्ट निखिलजी जाधव साहेबांना आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये खरं तर प्रत्येक भारत माससाठी त्यांच्या माध्यमातून रिअल फ्रूट ज्यूस देण्यात आलं. त्यामुळे दादांचा आपण आभार व्यक्त करतोय आणि त्यांच्या साथीने आपण पाहतोय अजयजी म्हात्रे हे देखील जोडले गेले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून निखिलदादा जाधव यांना तुम्ही पाहताय. खरं तर मयूरदादा पिसेकर यांचं आयोजन नियोजन जेव्हा जेव्हा असतं अप्रतिम मुलाची साथ निखिलजी जाधव साहेबांची लाभत असते आणि त्यांचं आपण कौतुक करतो. कारण प्रत्येक क्षणी आपण पाहतोय मग आयोजन नियोजनामध्ये कुठे कमी तर नाही आहे ना. हे सातत्याने चित्र ते पाहत असतात आणि नेहमीच आपण पाहतोय मर्जी पिसेकर साहेब आणि प्रतीकजी पिसेकर साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील कार्य मोठं आहे. त्यामुळे त्यांचं आपण कौतुक करू या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 2चा खेळ संपला आणि आता ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलर दाखल होते. पण आता जयेश इथे घडले काय तर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आम आदमी का हात पंजा के साथ. बॉलर तुम फेक करतायत. 2 धाबा एकवटायचा प्रयत्न होतोय. 2 धाबा प्रचंड बेगाने लिगबायच्या स्वरूपात एकवट जातील. अजूनही या मॅचमध्ये 36 धाबाची गरज आहे. 17 बॉल 36 धाबा. मारुती यार जयेश बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फायनलीचा खेळाडू पुढे सरकतोय. जेल स्वीकारण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप. 2 धाबा इथे एकवट जातील. यशांच्या मागून यष्टीरक्षक धाबत पळत पोहोचला. बॉलवरती आपण पाहतोय जबरजबळ दूरवरचा प्रवास तुम्ही पाहिला. परंतु इथून आपण पाहतोय खरं तर या 2 धाबा इथे एकवट जातील. खरं तर आज मॅगी टीम मध्ये नाहीयेत परंतु यशाच्या मागे चांगली कामगिरी करतोय. प्रदीप भोईरला आपण पाहतोय जो मात्र धावत परत पोहोचला. पॉइंटच्या खेळाडूला खरं तर दाबायचं होतं परंतु त्याला नाही जमलं. जेल ड्रॉप. 2 धाबा इथे एकवट जातील. सकाळी आपण पाहिला असेल तर पहिला सामना 12 मध्ये 29 करत असताना ज्या बॅटरने टॉप गिअरवरती बॅटिंग केली तोच बॅट्समन तुम्हाला आता मैदानावरती पार मिळतोय. स्त्रीला तुम्ही पाहतोय या मॅचमध्ये रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. दुधारी अस्त्र चालवण्याचा प्रयत्न होतं. या मॅचमध्ये आपण आधी जर पाहिला असेल तर रिव्हर्सचा प्रयत्न अजून एक बॅटरने केला होता तो आउट झाला. अनिलला आपण पाहिलं खरं तर यशचंदवरती त्याची बॅट लागली आणि त्यानंतर त्याला मैदान सोडावं लागलं परंतु आता तोच प्रयत्न इथे करतोय. स्त्रीला तुम्ही पाहताय. श्री जाधव मैदानावरती दाखल झाला. या मॅचमध्ये आता टॉप गिअरवरती बॅटिंग करावी लागेल. 18 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक. बिगिट ऑन साइडला खेचलाय. फटका फसलाय. स्क्वेअर लेगला खेळाडू पोहोचतोय. अप्रतिम झेल तिथे टिपलाय आणि अखेर आता मैदान सोडावा लागेल. अजून एक दे धक्का लागतोय टीम नवीन बडवली संघाला. फलंदाज श्री बॅक टू द पॅव्हिलियन.
ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना तुम्ही पाहताय आता ज्येष्ठ चांगली बॉलिंग केली या मॅचमध्ये. पहिला बॅट जरूर आला, त्यानंतर 2 धावा लेग बाईटच्या आपण पाहिल्या, त्यानंतर आपण पाहिलं असेल तर पुढे आता दुहेरी डॉट आणि आता विकेट भीती. त्यामुळे आता अंतिम बॉल शिल्लक या मॅचमध्ये 13 बॉलचा खेळ शिल्लक. इथे देखील बन नाटवेक तेज तर्रार बॉलिंग अटॅक पालमेल हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. डॉट बॉल ही समाप्ती होती या मॅचमध्ये. 52 धावांचं टार्गेट आपण पाहिलंय, त्यामुळे अजूनही आपण जर पाहिलं तर जवळ आता 34 धावांची गरज आहे. 12 बॉल 1 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिलाच बॉल खरं तर नो टाकला होता, त्यावरती चौकार आपण पाहिलाय. रितेश बोपी बाब्या देखील या मॅचचा आनंद घेतात. आपलं स्वागत आहे रितेश. इथे शेवटचा बॉल तो देखील आलाय डॉट. त्यामुळे आता 12 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये आणि 12 बॉलमध्ये इथून धाबा चेस करावं लागतील 34. 12 मध्ये सकाळी 29 बनल्या होत्या टीम वडवलीच्या माध्यमातून, परंतु आता 12 मध्ये 34 बनतील का हा प्रश्न उभा आहे. परंतु मेहनत जर केली ना तर म्हटलं जाताना आयुष्यात क्षेत्र कोणतेही असो कष्टाला पर्याय नाही आहे, आणि कष्ट जर प्रामाणिक असले ना तर यशाला देखील पर्याय उरत नाहीये. ते चित्र आता जरूर पाल बेल का हे देखील आपल्याला पाहायचं. जय घोष गगनात उठला रे, मातीचा गंध पसरला रे, जय घोष गगनात उठला रे, मातीचा गंध पसरला रे, घामाच्या थेंबात स्वप्नांचा सूर्य मैदानावरी उतरला रे. आमच्या मायूर पिसेकर दादांनी आज क्रिकेटचा सामना भरवला रे, जगन स्मृती चषक साऱ्यांच्या मनामनात बसला रे. स्वर्गीय जगन स्मृती चषक, स्वर्गीय जगन स्मृती चषक, स्वर्गीय जगन स्मृती चषक. 12 बॉल 34 धाबाची गरज या मॅचमध्ये. स्ट्रायकिंग एरियावरती तुम्ही पाहताय महेश पात्रे आता दाखल झाले, तर बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 4 मध्ये अविनाश भोईर दाखल होतो या मॅचमध्ये. खरं तर जर्मन डोके संघ जेव्हा जेव्हा मैदानावरती खेळतोय 12 खेळाडू तुम्हाला भोईर आडनावाचे जरूर पाहायला भेटतील, आणि ते चित्र आज देखील आपण पाहिलंय. आता बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा दाखल होतोय अविनाश या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. चला लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. दोन्ही टीम थोडंसं स्पीडअप करा, कारण जवळ आता अर्धी रात्र पलटली आहे, 1:15 वाजलेत, त्यामुळे लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा. राईट एम ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल खेचला ऑन साईडला, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर की क्षेत्ररक्षक उपस्थित. अप्रतिम झेल तिथे टिपलाय आणि एकेर झटका लागतोय मोठा महेश म्हात्रेच्या स्वरूपात. फलंदाज बाद. उद्याचा मुंजावला नवीन बॅटर मैदानावरती आता दाखल होतोय मंगेश म्हात्रे या मॅचमध्ये दाखल होत आहेत. स्वतः संघनायक आहेत, कर्णधार मैदानावरती दाखल झाला या मॅचमध्ये. इथून आता कशा प्रकारची बॅटिंग तो करेल त्यावरती सारं लक्ष लागलंय, कारण जवळ 9व्या क्रमांकावरती मंगेश आता या मॅचमध्ये दाखल झालेत. इनफिल्डच्या वरनं खेळलाय, फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील. कॅच ड्रॉप. आणि इथून आता एक सिंगल धाब एकपटी जाईल. अजून एक चांगला फटका ऑन साइडला, स्कोअर लेगला खेळाडू उपस्थित. कॅच ड्रॉप. सलग दुसऱ्यांदा आता हा झेल निसटला, त्यामुळे इथून धाबा किती बेतील निलेश भोईरला या 2 धाबा बेत आहेत, त्यामुळे 2 धाबाच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर बरोबर तुम्हाला पाहायला मिळेल 21 धाबा. धावफलकामध्ये जोडल्या जातील. 52 धाबाचं टार्गेट होतं या मॅच मध्ये, त्यामुळे अजूनही आपण पाहतोय 31 धाबा इथून मात्र चेस करावं लागतील या मॅच मध्ये.
एक विकेट बाली. त्यानंतर आता आपण पाहतोय सिंगल, त्यानंतर डबल. या दोन धाबा देखील एक पडल्या गेल्या, त्यामुळे आपण पाहतोय जबरदस्त आता 3 बॉलचा खेळ संपलाय. बॉल ट्रॅकवरती ओव्हर नंबर 4 मध्ये अविनाश दाखल होतोय. वेळ थोडंसं जास्त होतं टीम ढोके याची आपण नोंद घ्यायची. राईट अमोर द विकेट. अजून एक चांगला फटका पॉइंटच्या डोक्यावरून काढण्याचा प्रयत्न होतोय. 2-2 खेळाडू पाठमोरे, स्वतः संघनायक पोहोचतोय सचिन भोईर. आणि या दरम्यान आता पुन्हा एकदा या 2 धाबा एक पट जातील आणि त्या 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक देखील पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर बरोबरती तुम्हाला पार मिळेल. चला पंच काहीतरी इशारा करतात. 1 रन शॉर्ट आहे का? यस, 1 फॉर दी ओव्हर. चला खर तर 1 फॉर दी ओव्हरचा इशारा आलाय. 2 धाबा कंप्लीट आहेत, त्यामुळे धावफलक पुढे सरकत असताना बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल मेल लेग बायच, त्यामुळे धावफलक 24 या आकड्यावरती आता जात असताना टीमची टोटल तुम्हाला पार मिळेल. 24 धाबा धावफलकावरती जोडले जातील. अजूनही 7 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये. 7 बॉलमध्ये अजूनही आपण जर पाहिलं तर जबळ 27 धाबा इथून चेस करावा लागतील. 28 धाबा चेस करावा लागतील. 52 धाबाची गरज आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. मंगेश म्हात्रे या खेळासाठी खरं तर ओळखले जातात, कारण नवीन वडवले टीमला रिव्हर्स खेळत असताना कित्येक सामने मंगेश म्हात्रेने जिंकून दिले. परंतु आज खरं तर अंधाऱ्या रात्रीमध्ये हा फटका फसला. बिग हिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे त्यांचा फसला आणि अखेर आता 6 बॉल 28 धाब्याची गरज या मॅचमध्ये. चला लवकरात लवकर स्पीड अप करा, विनंती आहे. थँक्यू सो मच. ओव्हर नंबर 5 मध्ये आता प्रदीप आलेत. प्रदीप भोईर मॉरी ट्रॅकवरती दाखल होत आहेत या मॅचमध्ये. चांगला खेळ करावा लागेल या मॅचमध्ये. प्रदीप भोईरला देखील समोर निलेशला तुम्ही पाहताय. 6 बॉलमध्ये करतर 18 धाबाची गरज असताना तो सामना जिंकला होता टीम नवीन बडवलीनं. शाहूराजे क्रिकेट संघ नवीन बडवली बनाम संघ खेळतोय मद्रापरती चेअरमन डोके. या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मद्रापरती रंगती आहे. पहिला बॉल डॉट बॉल. भरता बेगानं पहिला बॉल निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये आणि अखेर डॉट बॉल. औपचारिकता आता शिल्लक राहिली आहे. सलग दुसरा बॉल डॉट पार मिळतो या मॅच मध्ये, त्यामुळे अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, यावेळेस देखील फटका फसलाय. खेळाडू उपस्थित बॉलवरती पोहोचेल. सिंगल मेल आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. स्ट्राईक रोटेट होईल, त्यामुळे धावफलक तुम्ही पाहताय टीमची टोटल 25 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय प्रदीप भोईर, परंतु अजूनही मंगेश उभा आहे. क्या बात आहे. रिव्हर्सचा फटका अखेर मारलाय, परंतु थर्डमॅनला खेळाडू उपस्थित. कॅच ड्रॉप. सिंगल मिळते. सिंगलच्या साथीने धावफलक आता पुढे सरकत असताना 26 धाबा धावफलकावरती जोडले जातील. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि अजून एक डॉट बॉल. आता शेवटचा बॉल शिल्लक या मॅच मध्ये. मारतो यार. हाफ ट्रॅकर बॉल. बिग हिट करण्याचा प्रयत्न, पूर्णपणे फटका फसला. अभिनंदन टीम चेअरमन डोके, हा सामना तुम्ही जिंकलात. सलग दुसरा राऊंड करत आता जिंकलात. तर हार्ड लक टीम शाहूराजे क्रिकेट संघ नवीन बडवली. कुणाल दादा आपण देखील या स्पर्धेमध्ये आलात, आपले आभार आपण व्यक्त करू. खरं तर 25 धाबांना हा सामना जिंकला टीम चेअरमन डोके संघानं. या मॅचचा मार्ग आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू.
ज्याच्या बॅटमधून मोकाच्या निर्णक्षणी तब्बल 18 धाबा आणि 2 ओव्हर टाकत असताना अप्रतिम गोलंदाजी